नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटा अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, फायनली आपला रिटेल जो प्लेयर आहे तो गेलेला आहे निगेटिव्ह आणि एफ आय जे आहेत ते आता येत आहेत थोडेसे पॉझिटिव्ह. ओके. तर तुम्ही बघू शकत असाल एफ आयज आणि प्रोचा जो डेटा आहे तो ड्रास्टिकली चेंज झालेला आहे आणि क्लायंटचा सुद्धा म्हणजे रिटेल प्लेअरचा सुद्धा. त्या रिटेलर ऑलमोस्ट 3 लाखाच्या पोझिशन्स वरून आता 60,000च्या पोझिशन्स निगेटिव्ह कॅरी करतोय. आज दिवसभरात कम्प्लीट काम जे झालंय ते पुट साईडला झालेलं आहे आणि पुट शॉर्टिंग हेवीली झालेली आहे एफ आयज कडून आणि प्रो कडून सुद्धा. ठीक आहे. तर प्रो प्लेअर जो आहे तो थोडासा अजूनही कॉन्झर्वेटिव्ह आहे, पण नेट टू नेट पोझिशन्स आहेत त्या 2,60,000च्या पॉझिटिव्ह घेऊन त्या ठिकाणी चालतोय आणि ही रॅली, नेक्स्ट रॅली पॉझिटिव्ह पुढच्या 1000 पॉईंटची ही आता या ठिकाणी आपल्याला स्टार्ट होताना दिसते. इनिशियल सायन्स या रॅलीचे बघूया. आता आपण अजून 2 दिवसाचा डेटा कशा पद्धतीने येतो. तुम्ही बघितलं असेल मागच्या काही दिवसांमध्ये हा डेटा 7 लाखापर्यंत पॉझिटिव्ह गेला होता. म्हणजे एफ आय 7-8 लाखाच्या निगेटिव्ह पोझिशन्स घेऊन काम करत होता. तर त्या ठिकाणी डायरेक्शन जी होती ती एकदम साइडवेज टू निगेटिव्ह कंटिन्युअस निगेटिव्ह होती. आता जो पण गॅप मिळेल तो तुम्हाला बाईंग साठी वापरायचा आहे आणि ही एक नेक्स्ट रॅलीची नक्कीच सुरुवात असू शकते. डेटावर लक्ष केंद्रित करा. इंट्राडे होणारे चेंजेस त्या ठिकाणी हे करा. 26,250 पासून जो एक चांगला ब्रेकआउट आपल्याला मिळाला आहे, इंट्राडे मी अपडेट केलेलं आहे ग्रुपवर, तुम्ही बघितलं असेल. लेवल दिलेली आहे 26,280 ची ती लेवल आहे. तिथपर्यंत जर एखादा गॅप मिळतोय तो 100% बाईंग साठी आहे, त्याच्यात काही शंका असण्याचं कारण नाही. तर मित्रांनो, एसजीएक्स निफ्टी आता जो ट्रेड करतोय साधारण 19 पॉईंट पॉझिटिव्ह, पण आपल्याला हे इम्पॉर्टंट नाहीये की हा काय ट्रेड करतो. आपल्याला बऱ्याच वेळा प्रूव्ह झालेलं आहे की एसजीएक्स निफ्टी इकडे 200 पॉईंट जरी काही वर खाली असेल तर त्याचा नेट इम्पॅक्ट जो आहे तो डेटावरच आपल्याला बघायला मिळतो. ओके. तर याला थोडंसं इग्नोर करा, डेटावर फोकस करा. पॉझिटिव्ह डेटा त्या ठिकाणी आलेला आहे मार्केटमध्ये. आता एक अजून गुड न्यूज सांगायची म्हटलं तर हा तुम्हाला शेअर्स आठवत नसेल तर आठवून बघा. 380 चा शेअर सरळ आता 900 पर्यंत गेलेला आहे. मित्रांनो, ह्याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. 6 महिन्यामध्ये जर शेअर डबल होतोय याच्यापेक्षा बेस्ट अनालिसिस आणि एकदम परफेक्ट जो कॅटलिस्ट आहे तो काय असू शकतो. ठीक आहे. ह्याच्याविषयी मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बोललेलो आहे. जर तुम्हाला असे मल्टीबॅगर स्टॉक्स पाहिजे असतील, मल्टीबॅगर हे, तर तुम्हाला शिकावं लागेल त्याचे फंडामेंटल्स, ना की कुठला सपोर्ट रेजिस्टन्स. ओके. बऱ्याच वेळा सांगितलं की काही जे मोठे प्लेयर्स असतात ते 10-20 टक्क्यांचे एक अपोजिट मूव्ह पण आणतात, पण आपण आपल्या गोष्टीवर ठाम पाहिजे की हा स्टॉक हा लॉंग टर्म मध्ये वरती जाण्यासाठी रेडी आहे आणि फंडामेंटल स्ट्रॉंग आहे. ओके. तो कॅटलिस्ट फाइंड आउट करायचा असेल तर तुम्हाला फंडामेंटल शिकावं लागतील मित्रांनो. ठीक आहे. तर असेच काही स्टॉक्स आपण बरेचसे फाइंड आउट केले. बीएससी चा स्टॉक होता, माझगाव डॉकचा स्टॉक होता, फार अर्ली आपण आयडेंटिफाय केले. इव्हन IFSCI पण आपण अक्युमुलेट करतोय. त्याच्या हिशोबाने जी जर्नी आहे लॉंग टर्मची इन्व्हेस्टमेंटची ती मल्टी एक्स असणार आहे, त्यात काही शंका नाही. डेट बद्दल पुन्हा एकदा बोलायचं झालं तर जो गॅप मिळेल तो तुम्ही बाय साठी वापरू शकता. डेटा पॉझिटिव्ह आलेला आहे, रिटेलर आता निगेटिव्ह होत चाललाय, हेवी पोझिशन्स आहेत. मग सोमवारी मंगळवारी एक्सपायरी येईल आणि ह्या एक्सपायरी नंतर ऍक्च्युअल डायरेक्शन क्लिअर होईल की पुढची जर्नी कशा पद्धतीने असणार आहे. ठीक आहे. मी 30 तारखेच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हे एक नवीन रॅलीची सुरुवात असू शकते, पण आपल्याला थोडंसं वेट करावं लागेल. आता एक थोडंसं आजच्या दिवसात एक कन्फर्मेशन आपल्याला येताना दिसतंय. ठीक आहे. तर मित्रांनो, थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. अशाच इंटरेस्टिंग अनालिसिसच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.